जोश मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया काही ठळक बातम्या। दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास मौजा नारायणपूर येथील नाल्यात गाळून ठेवलेली रेती भरण्यासाठी एक हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉली उभी असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली। त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी योगेश लंगडे आणि विनोद तायडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। या प्रकरणी कापूसतळे भाग 2चे ग्राम महसूल अधिकारी दिलीप त्र्यंबकराव हरणे यांनी लेखी तक्रार दाखल केली। सदर ट्रॅक्टर हा रवींद्र माणिकराव गावंडे राहणार विहीगाव बुजरुक यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले। मात्र घटनास्थळी ट्रॅक्टरवरील आरटीओ क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता। चौकशीअंती ट्रॅक्टर क्रमांक MH27L7973 असा सांगण्यात आला। या कारवाई दरम्यान ट्रॅक्टर आणि ट्रॉली अंदाजे किंमत 3,50,000 रुपये तसेच 2 फावडे 2 घमेले आणि 1 चाळणी असा एकूण 3,51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। महसूल विभागाने तत्काळ रहिमापूर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गजानन भाऊराव डोकेकर पथकासह घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली आणि रात्री उशिरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली। फिर्यादीच्या तक्रारीवरून गौण खनिज चोरी आणि विनापरवाना वाहतूक प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। तालुक्यात वाढत्या अवैध उत्खननाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत। अवैध उत्खननाविरोधात प्रशासनाची ही कारवाई इतरांसाठी इशारा मानली जात आहे। जोश मराठी, अंजनगाव सुरजी।